लोकलच्या गर्दीत चेंगरणारे, ऑटोचे पैसे वाचवायला बससाठी रांगेत उभे राहणारे, कांदा महाग आहे म्हणून कमी खाणारे, चप्पल तुटली तरी त्यावर महिने काढणारे, हॉटेलमधलं परवडत नाही म्हणून वडापाव खाणारे, प्रत्येक सेकंदाला, मिनिटाला स्वतःच्या इच्छा मारत काटकसर करणाऱ्या 1,25,000 मुंबईकरांचे हजार कोटींपेक्षा जास्त पैसे या टोळे स्कीममध्ये कायमचे गेलेयत. मुंबईतल्या 31 वर्षीय प्रदीप वैश्य या भाजीवाल्याने तर 13,48,00,000 या टोळे स्कॅममध्ये गमावले आहेत. महिना आठवड्याला काही टक्के परतावे देणाऱ्या पॉन्झी स्कीमची एक मोडस ऑपरेंडी असते. यामध्ये एकदम श्रीमंत सॉफिस्टिकेटेड नाव दिलं, जागोजागी चकचकीत भुरळ पाडणारे ऑफिस उघडले, असामान्य वाटावं असं कंपनीचं नाव ठेवलं, चकचकीत मोठा बिझनेस भासावा अशी वेबसाईट, एकदम मोठ्या उद्योगाचा आपण भाग होतोय हे पटवून दिलं, कंपनीत विश्वास बसावा म्हणून अनेक विदेशी चेहरे, फॉरेनर बघून सगळं आंतरराष्ट्रीय आहे असं दाखवलं, सोने, हिरे, चांदीत गुंतवणूक करत असल्याचं भासवलं, गुंतवणुकीवर दर आठवड्याला परताव्याचं आमिष दिलं, 6 लाखांच्या गुंतवणुकीवर आठवड्याभरात 6% व्याज, 6 लाखाहून अधिक गुंतवणुकीवर 11% व्याज, म्हणजे वर्षाला 520%, 1 लाखाचे 6 लाख, 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर मोइसानाइट स्टोनच्या लॅब निर्मित हिरे पेंडंटवर 10,000 रुपयांची सूट दिल्याचं दाखवलं. तसेच ज्वेलरीच्या गुंतवणुकीवर देखील 6% परताव्याचं आमिष दिलं. सुरुवातीला काही जणांनी पैसे गुंतवले, आठवड्याला परतावा यायला लागला. पैसे येतायत हे दिसल्यावर सगळे आपल्या नातेवाईक, मित्रांनाही पैसे टाकायला सांगू लागले. यातूनच मुंबईत जागोजागी टोरेसची चैन उभी राहिली. एकट्या दादरमध्ये 30,000 स्क्वेअर फुटात शोरूम यांनी घेतलं होतं. कंपनी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेले खडे, ज्वेलरी डिस्काउंटमध्ये द्यायची. गुंतवणूक केलेल्या या ज्वेलरीच्या रकमेवर आठवड्याला परतावा मिळायचा. ही ज्वेलरी, खडे परदेशी आहेत, असं कंपनी सांगायची. हळूहळू आठवड्याला 6% ऐवजी 11% परतावा कंपनी द्यायला लागली. मग लोभापायी सामान्य माणसं आणखी पैसे टाकायला लागली. अवघ्या 4,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती. त्यामुळे छोटे गुंतवणूकदार पण आकर्षित झाले. ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा द्यायची. मग कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बसला. म्हणून अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले. हेच बघून वर उल्लेख केलेल्या प्रदीप कुमार वैश्य या भाजीवाल्याने 13,48,00,000 गुंतवले. आपल्या नातेवाईक मित्रमंडळीसह 38 लोकांचे पैसेही त्याने यात गुंतवले. मिळालेला परतावा परत टोरेस कंपनीकडे सगळे गुंतवत होते, कारण एकच ते म्हणजे आणखी लोभ, हव्यास, ग्रीड, मोह. शेवटी याचा शेवट व्हायचा तोच झाला. एक सकाळ उजाडली आणि कंपनीने फसवणूक केल्याचं लक्षात आलं. कंपनीने दिलेले दागिने पण नकली असल्याचं कळलं. कोट्यधीश होण्याची स्वप्न बघणारे एका रात्रीत देशोधडीला लागले. लोकलचे धक्के खात, कपडे पिळावे इतका घाम गाळून कमवलेला पैसा मुंबईकरांनी सानपादा, दादर, भाईंदर अशा विविध भागातल्या ब्रांचमध्ये जात गुंतवला. कोणी घर गहाण ठेवलं, कोणी विकलं, कोणी कर्ज काढलं, कोणी पैसे उधार घेतले, कोणी दागिने विकले. श्रीमंत होण्याची स्वप्न बघत, कोणी हक्काच्या घराचं स्वप्न बघत, कोणी कर्जमुक्त होण्याचं स्वप्न बघत टोरेसमध्ये पैसे गुंतवले. आणि आता ही स्वप्न पूर्ण होणं तर दूरच, पण अनेकांची झोप सुद्धा एका चुकीच्या निर्णयाने हिरावून घेतलीये. गरिबीच्या खाईत लोटलंय. होतं नव्हतं सगळं गेलंय. कंपनीचा मालक युक्रेनला पळून गेलाय. यातून 1 रुपया सुद्धा रिकव्हर होईल असं वाटत नाही. असे कितीतरी स्कॅम येऊन गेलेले आपण बघतो, ऐकतो, वाचतो, पण तरीही पैसे कमावण्याचा शॉर्टकट दिसला की आपण त्याच वाटेवर जातो. गुरंटीड रिटर्न जर कुठे इतक्या सहजपणे मिळाले असते तर लोकांनी घाम गाळून बिझनेस कशाला उभे केले असते. कुठलाच नफा हा गुरंटीड नसतो. कष्ट केल्यावरच पैसा येत असतो. घरात बसून श्रीमंतीची स्वप्न बघत पैसे मोजण्याचा हव्यास असा नडतो. बाबांनो, आता तरी शहाणे व्हा. घरबसल्या झटपट पैसा मिळत नसतो. श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवण्याइतकंच तो सावधपणे जपणं देखील आवश्यक असतं. नाहीतर प्रत्येक वेळी श्रीमंतीची स्वप्न दाखवत तुम्हाला नागड करायला असे एक स्कॅम येत राहतील. सौरभ कोटकर @सौरभ कोरटकर. हा विषय वरवरचा वाटत असला तरी अनेक कुटुंब यात उद्ध्वस्त होतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत हा मुद्दा पोहोचावा.